लेखक प्रिया उंबरकर, वाचक स्वर सिद्धी गायकर। अहो आगलावे काकू, थोडं हळू चला ना। तर या आहेत गुलमोहर सोसायटीला फेमस आगलावे काकू। पूर्ण नाव सौ शांती आगलावे। खरं तर त्यांचं नाव आणि त्यांचं आडनाव त्यांच्या स्वभावाप्रमाणेच भिन्न आहेत। त्यांनी जवळजवळ ओढतच तपस्याला तिच्या घरी आणलं आणि दाराची बेल वाजवली। आज तर तू थांबच। तसही त्यांना तिचा राग होताच आणि तो राग बाहेर काढायसाठी आज त्यांना आयती संधी मिळाली होती। थोड्या वेळातच दरवाजा उघडला गेला। तर समोर तिची छोटी बहीण सई उभी होती। काकू तुम्ही? ती म्हणाली। हो मी। जा जाऊन तुझ्या आई वडिलांना बोलावून आण। काय ग सई, कोण आहे? किचन मधून स्वाती बाहेर येत म्हणाल्या। या स्वातीताई, तुमच्याशीच बोलायला आले मी। आगलावे काकू तोऱ्यात म्हणाल्या। काय झालं स्वाती, कोणाचा आवाज आहे एवढा? आतल्या खोलीतून तपस्याचे बाबा गिरीश राऊत बाहेर येत म्हणाले। शांती तू? स्वाती आश्चर्याने म्हणाली। हो मी। आज असं अचानक काय येणं केलंस? अगं आणि हे डोक्याला काय झालंय तुझ्या? स्वातीने विचारलं। तसं तपस्याने कपाळावर अंगठा घासला। आज पुन्हा एकदा घरात आपल्यामुळे रामायण महाभारत होणार आहे हे ती ओळखून गेली। हे मला विचारण्यापेक्षा तुझ्या या सावत्र मुलीला विचार, शांती म्हणाली। तसं घरातल्या सगळ्यांनी एकाच वेळी तपस्याकडे पाहिलं। तपस्या मात्र शांततेत उभी होती। गिरीश राऊत यांची 2 लग्न झाली होती। तपस्या ही त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी आणि सई दुसऱ्या बायकोची। पण सावत्र बहिणी असून सुद्धा त्या दोघींमध्ये सख्या बहिणीने एवढाच जिव्हाळा होता, प्रेम होतं। फक्त तपस्याला स्वातीचा खूप राग होता। राग म्हणण्यापेक्षा ती स्वातीचा भयंकर तिरस्कार करायची, कारण स्वातीमुळेच तपस्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं। गिरीश यांची पहिली पत्नी रेखा आणि त्यांची मुलगी तपस्या असा एक सुखी परिवार होता। परंतु नंतर रेखाच्या निदर्शनास आलं की गिरीश तिला फसवतायत। त्यांचं ऑफिसमध्येच काम करणाऱ्या स्वाती सोबत अफेअर सुरू होतं। हे समजताच त्यांचे गिरीश सोबत खूप वाद झाले। पण गिरीशने त्यांना न जुमानता स्वाती सोबत दुसरं लग्न केलं, ते पण रेखाला घटस्फोट न देता। स्वाभिमानी असलेल्या रेखाने त्याच दिवशी त्यांचं घर सोडलं। इंडिपेंडेंट असल्यामुळे माहेरी न जाता एका चाळीत घर घेऊन त्यांनी स्वतःच्या मुलीसोबत राहायला सुरुवात केली। त्यानंतरही गिरीश कधी कधी त्यांच्या घरी जायचे आणि जेव्हा ते घरी यायचे तेव्हा त्या दोघांमध्ये नेहमी वादच व्हायचे। त्यांची भांडणं पाहतच तपस्या लहानाची मोठी झाली। आपलं कुटुंब नॉर्मल का नाही हा प्रश्न स्वतःला विचारतच तिचं वय वाढत गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ती बंडखोर स्वभावाची झाली। आपण कमकुवत राहिलो तर जग आपल्याला स्वतःच्या तालावर नाचवेल असं तिला वाटू लागलं। तिला तिच्या आईसारखंच निडर व्हायचं होतं।
एका अपघातात रेखा हे जग सोडून गेली. त्यानंतर गिरीशने तपस्याला पुन्हा या घरात आणलं आणि तेव्हापासून तपस्या इथेच राहू लागली. तपस्या त्या घरात राहत तर होती, पण त्या घरात सई सोडली तर तिचं कुणाशीही जमत नव्हतं. ना सख्या बापाशी, ना सावत्र आईशी, कारण ती कधीच त्यांच्याशी सरळ बोलत नव्हती. तप्पू, आज काय केलंयस तू? गिरीशने विचारलं. मी काही केलं नाही. मी क्रिकेट खेळत होते तर या कुठून मध्ये आल्या मला नाही माहिती. चुकून तो बॉल यांच्या डोक्याला लागला आणि सवयीप्रमाणे यांनी राईचा पर्वत करत मला इथे खेचत आणलंय. जे काही झालंय ते चुकून झालंय. मी मुद्दामून काहीच केलेलं नाहीये. हे तर सांगितलंसच, पण पुढचंही सांग ना. काय म्हणालीस तू मला? की बॉल तुमच्या डोक्याला लागण्याऐवजी तुमच्या तोंडाला लागायला हवा होता, म्हणजे माझं तोंड बंद झालं असतं. तू कोण माझं तोंड बंद करणारी? तपस्या, असं म्हणालीस तू? स्वाती रागाने तिच्याकडे बघत म्हणाले. हो म्हणाले, आणि मला माझ्या बोलण्याचा काहीच पश्चाताप नाहीये. मी यांना काही सॉरी वगैरे बोलणार नाहीये. ज्याला जे करायचंय ते करून घ्या. असं म्हणत तिने आगलावे काकूंच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला आणि तिच्या खोलीत निघून गेली. मिस्टर राऊत, पोरीला जे हवं ते दिलत, पण संस्कार द्यायचे विसरलात. आगलावे काकू तोऱ्यात म्हणाल्या आणि वेणीला झटका देत तिथून निघून गेल्या. तसं गिरीशने सुस्कारा सोडला. ती जाताच स्वातीने जाऊन दरवाजा बंद केला. आणि पाठीमागे फिरली. गिरीश, आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. या मुलीमुळे अजून किती वेळा मान खाली घालावी लागणार आहे मला? तुम्ही तिला हॉस्टेलला का पाठवून देत नाही? संधीचा फायदा घेत स्वातीने पुन्हा तो विषय काढला. गिरीश मात्र यावर काहीच बोलले नाहीत. चुपचाप आत निघून गेले. इकडे सम्राट ऑफिस मधलं काम झाल्यानंतर त्याच काल रात्रीच्या हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याने हॉटेलच्या ओनरला एका रूम मध्ये बोलावून घेतलं. काय झालं मिस्टर सम्राट? तुम्ही आज असे न सांगता कसे काय आलात? मिस्टर खन्नाला खरं तर घाम फुटला होता, पण तरीही तो ओके असल्याचं दाखवत होता. कालची सर्व्हिस चांगली होती तुमची, तो मोबाईल मध्ये बघत म्हणाला. तेजा, मला असं का वाटतंय की हा खन्ना आज 12च्या भावात जाणार आहे? 12च्या नाही, तो 13च्या भावात जाणार आहे. देव त्याच्या आत्म्याला शांती देव. तुला काय वाटतं, बॉस आता काय करतील? त्यांचं डोकं मॅच करणं आपल्या बस की बात नाही. त्यामुळे आता तोंड गप्प ठेव आणि चुपचाप उभा राहा. तेजा त्याला दम देत म्हणाला. तसे ते दोघेही शांत झाले. आवडली तुम्हाला सर्व्हिस? थँक गॉड. काही लोक म्हणत होते की तुम्ही असलं काही करत नाही, पण मी विचार केला ट्राय करून बघायला हरकत नाही. मुलगी पण मी स्वतः सिलेक्ट केली होती. तुम्हाला हवं असेल तर मी आज पण अरेंज करू शकतो. मिस्टर खन्ना म्हणाले. खूप आवडली, म्हणून मी माझ्या काही ऑफिसर मित्रांना आज इथे बोलवणार आहे. आय होप तुम्ही त्यांना पण खुश कराल. ऑफिसर? हो,
पोलीस मध्ये आहेत. तसं खन्नाचा चेहराच पडला, कारण तो हे काम इल्लीगली करत होता. मिस्टर सम्राट, तुम्ही मस्करी करताय का माझी? तितक्यात सम्राट वाऱ्याच्या वेगाने उठला आणि ब्लेझरच्या कोटमध्ये असलेली बंदूक खन्नाच्या डोक्यावर ताणली. तेवढ्या काही सेकंदात खन्ना नरकाच्या दाराला टच करून पुन्हा पृथ्वी तलावर आला असेल. मस्करी तर तू केली माझ्यासोबत. बाकीच्यांनी सांगितलं होतं ना तुला मी असा नाही म्हणून. मग ऐकायचं त्यांचं. नको तिथे डोकं लावलं ना, मग आता परिणाम भोगायला तयार राहा. तेजा, याच्यासाठी किती फुटाची तिरडी लागेल रे? तोंड गप्प ठेव, नाहीतर बॉस आपली तिरडी बांधायला घेतील. तेजाने त्याला कोपर मारलं. तसं रवी पुन्हा शांत झाला. सॉरी मिस्टर सम्राट, मला माहित नव्हतं तुम्हाला हे सगळं नाही आवडत. खरंच सॉरी. खन्ना त्याच्या समोर हात जोडून म्हणाला. घामाने तो पूर्ण ओला चिंब झाला होता. 2 ऑप्शन आहेत तुझ्याकडे. पहिलं, तुझं हे जे काम चालतंय ना ते तसंच चालू ठेवायचं, पण त्याचा 1 महिन्याचा इन्कम माझ्या बँक अकाउंट मध्ये गेला पाहिजे. किंवा मी तुझ्या हॉटेलचे सगळे कारनामे पोलिसांना जाऊन सांगतो, ते पण पुराव्या सहित. याने तुझं हॉटेल तर बंद होईलच, शिवाय तू जेलमध्ये पण जाशील. आणि मग चक्की पिसिंग अँड फक्त पिसिंग. मी पहिलं ऑप्शन चूज करतो, खन्ना म्हणाला. तसं सम्राटचे ओठ रुंदावले. गुड बॉय. बघितलं, मी बोललो होतो ना तुला, बॉस कधी काय करतील सांगता येत नाही. यांच्या जागेवर मी असतो तर 1 महिन्याची फ्री सर्व्हिस मागितली असती. पण हे द ग्रेट मिस्टर सम्राट खानविलकर आहेत. आता या हॉटेलचा 1 महिन्याचा इन्कम ते स्वतःच्या खिशात घालणार. म्हणजे थोडक्यात 1 महिन्यासाठी बॉस आता या हॉटेलचे ओनर असणार. मी काय म्हणतो, आपण बॉसची खास माणसं आहोत, तर आपल्यासाठी इथे काही डिस्काउंट वगैरे मिळेल का रे? तुला मरायची खूप हौस आलीये का रे? रविजा, सम्राटने आवाज दिला. येस बॉस. दोघे एक साथ ओरडले. माय बॅग, सम्राट म्हणाला. सम्राटने त्याच्या हातातली बॅग घेतली आणि त्यातून एक फाईल काढत खन्ना समोर पकडली. एका महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे, सही करा मिस्टर खन्ना. सम्राट म्हणाला. तसं खन्नाने कपाळावरचा घाम पुसला. कुठल्या अशुभ मुहूर्तावर आपण काल रात्री सम्राटला ही फ्री सर्व्हिस देण्याचा मूर्खपणा केला, यासाठी तो आता मनातच स्वतःला कोसत होता. महिन्याभराचा इन्कम म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती, पण आता त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. बिझनेस पूर्ण बंद होण्याऐवजी 1 महिन्याचा लॉस सहन करणं त्याला जास्त फायद्याचं वाटलं. तसं त्याने त्या पेपरवर सह्या केल्या. सम्राटने ते पेपर चेक केले. आणि हसतच पुन्हा ती फाईल बॅग मध्ये टाकली. या महिन्यात आता त्याला एक्स्ट्रा बेनिफिट होणार होतं. आज मी खूप खुश आहे मिस्टर खन्ना. याच आनंदात आज माझ्याकडून तुम्हाला तुमच्याच हॉटेलमध्ये फ्री सर्व्हिस देण्यात येते. एन्जॉय. त्याच्या पाठोपाठ रवीजा पण बाहेर पडले.
ते तिघे जाताच मिस्टर खन्नाने सुटकेचा निश्वास सोडला. यापुढे तो चुकूनही कधी कुणाला न विचारता फ्री सर्व्हिस देण्याचा मूर्खपणा करणार नव्हता. संध्याकाळ झाली. काम संपवून सम्राट घरी जायला निघाला. रविजा. येस बॉस. 20 मिनिटांचा टायमर लाव. तेवढ्या वेळात जर माझी झोपमोड झाली तर. नो बॉस, तुम्ही झोपा शांतपणे. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि कुणाला करू पण देणार नाही. रवी त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच म्हणाला आणि त्याने लगेचच घाईघाईने मोबाईल काढला. 20 मिनिटांचा टायमर लावला. तसा सम्राट किंचित खाली सरकला आणि दोन्ही हात डोळ्यांवर ठेवत तो झोपी गेला. त्याची गाडी एका सिग्नलवर येऊन थांबली. तेजा गाडी चालवत होता आणि रवी त्याच्या शेजारच्या सीटवर होता. पाठीमागे सम्राट डोळ्यावर हात ठेवून शांतपणे झोपला होता. अचानक माहित नाही कुठून पण एक दगड त्यांच्या गाडीच्या काचेवर बसला आणि एक मोठा आवाज झाला. रवीजाने घाबरून स्वतःच्या चेहऱ्यासमोर हात पकडले पण त्या आवाजामुळे सम्राटची झोपमोड झाली. तसा तो रागातच उठला पण डोळे उघडताच त्याला समोरची स्क्रॅचेस पडलेली काच दिसली. तसा त्याचा पारा अजून चिडला. त्याच्या एवढ्या महागड्या गाडीचा पूर्ण शो बिघडला होता. व्हॉट द हेल. तो रागातच ओरडला. तसा आता रवीजाचे दिवे लागले. त्यांनी घाबरून एकदा पाठीमागे पाहिलं आणि मग त्या काचेकडे पाहिलं. काच फुटली यापेक्षा सम्राटची झोप मोडली याची त्यांना जास्त भीती वाटली. ओ शिट. तप्पू, अगं हे काय केलंस तू? चोर पकडायच्या नादात गाडीचा चकडा चोर केलायस. खूप महागाची गाडी दिसते. याची नुकसान भरपाई देण्याची तुझी काही ऐपत नाही. चल सटक आता इथून. ती स्वतःशीच म्हणाली आणि लगेच तिथून पळाली. इथे सम्राट रागातच खाली उतरला. त्यासोबत रवीजा पण खाली उतरले. सम्राट गाडी समोर गेला तर पुढच्या काचेला भला मोठा तडा गेला होता. कोणी केलं हे? तो रागातच आजूबाजूला बघत म्हणाला पण आता तिथे कोणीही नव्हतं. सिग्नल ग्रीन झाला तशा गाड्या निघून गेल्या. गाड्या निघून जातात सम्राटचं लक्ष एका दिशेला गेलं तर एक मुलगी जीव मुठीत धरून त्याला पळताना दिसली. ज्या पद्धतीने ती पळत होती ते बघून त्याला समजून गेलं की हे नक्की तिचंच काम असणार. ब्लडी हेल. काच फोडली तर फोडली आणि वरून सॉरी न बोलताच पळाली. हिला काय वाटलं इतक्या स्वस्तात सोडेन मी हिला? तप्पू, लोकांची मदत करायची ही जी तुझी सवय आहे ना ती तुला एक दिवस नरकात घेऊन बुडणार आहे. ती पळता पळता स्वतःलाच म्हणाली. नेहमीप्रमाणे ती इव्हनिंग वॉक साठी बाहेर पडली होती. तितक्यात तिला एक बाई माणसाच्या मागे पळताना दिसली. ती बाई चोर चोर म्हणून ओरडत होती. तिने पुढे पाहिलं तर त्या माणसाच्या हातात एक पर्स होती. त्यावरून तिला कळून गेलं
की तो माणूस तिची पर्स सोडून पळतोय. तशी ती पण त्या माणसाच्या मागे पळू लागली. पळता पळता ती त्या सिग्नल पर्यंत पोहोचली. सिग्नल पडल्याचं पाहून तो माणूस रस्ता क्रॉस करत होता. तितक्यात तिने जवळच असलेला एक दगड हातात उचलला आणि सगळी शक्ती एकवटून जोरात त्याच्या दिशेने भिरकवला. पण नेमका मॅडमचा नेम चुकला आणि तो दगड त्याला बसण्याऐवजी सम्राटच्या गाडीवर जाऊन आदळला. रविजा. येस बॉस. फाइंड दॅट गर्ल. सम्राट ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला.